एक म्हणायचंय मला, तुम्ही कर्म करत असताना अवतीभोवतीच्या लोकांना त्रास होता कामा नये. मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण मरा पण कीर्ती रूपाने उरा. माग काहीतरी आपलं शिल्लक राहिलं पाहिजे, आपले काहीतरी वर्म, आपले काहीतरी साधना आपल्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आपण म्हणतो बघा 3 तास जागा, 3 तासच तीन हातच जागा आहे हो आपल्यासाठी म्हणतो ना. का तर लोकांची पाहतो का, आपण गेलेलं पाहतो का? नाही ना, दुसऱ्याची अनुभूती घेतो. मला एक सांगा, पण 3 तास 3 हात जागा आपल्यासाठी हे मान्य आहे, पण मला एक म्हणायचं आहे, आपण जिथं गेलो तिथं आपलं वास्तव्य निर्माण झालं पाहिजे, त्याच्यापासून आपला वियोग झाला नाही पाहिजे. म्हणून एक काम करावं माणसानं जीवन जगत असताना, एवढे कर्म करावं की एक तरी हात आपलं स्थान आपण स्वतःसाठी कमवावं. ते एक स्थान म्हणजे अनुभव म्हणलं पाहिजे. शिवाराम मी असं का म्हणते बघा, महात्मा बसवांना एका वचनामध्ये म्हणतात, किती मोहमायामध्ये पडता बघा तुम्ही. शिवहार कीर्तन आता 10 ते 5 मिनिटात संपणार आहे. राजे हो, तुम्ही जागी राहा. पुन्हा माझ्या पुढच्या वर्षी कीर्तन ऐकता किंवा ऐकतो जरी म्हणलात, मी जिवंत राहतो का नाही याची शाश्वती नाही. तुम्ही राहाल पण मी राहणार नाही याची मला शाश्वती नाही. म्हणून फक्त आता एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही झोपी जाऊ नका, कीर्तन श्रवण करा. शिवाराम मी कुठे होता? सलगराला होता ना. तुम्ही कुठे होत्या? महात्मा बसवांना म्हणतात एका वचनामध्ये, द्रव्यासाठी मेले कोट्यान कोटी. लक्ष द्या, शब्द काय? शब्द म्हणजे प्रमाण असतात, शब्द म्हणजे ईश्वर असतो, शब्द म्हणजे सुखच असतो, आणि शब्द म्हणजे दुःख असतो. शिवाराम एकच शब्द माणसाला ईश्वराची प्राप्ती करून देतो, आणि एकच शब्द माणसाला लयाकडे नेतो. लक्ष द्या बरं, शब्द म्हणजे प्रमाण मानून चालायचं. महात्मा बसवांना म्हणतात, कामिनीसाठी मेले कोट्यान कोटी, द्रव्यासाठी मेले कोट्यान कोटी, भूमीसाठी मेले कोट्यान कोटी, पण कुडल संगम देवा एकही नाही तुमच्यासाठी. जगामध्ये शिल्लक उरलेला नाही एकही देवासाठी. मला सांगा, जमिनीसाठी खूप मेले, फाशी घेऊन मेले, मारामाऱ्या करून मेले, तुला हातभरच का ईटभर सुद्धा घेऊ देना म्हणजे देना. जमिनीसाठी मेले, कामिनीसाठी मेले. बघा, आता पूर्वीचा अनुभव आहे महात्मा बसवण्याचा, आताच नाही. आता हे कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये राष्ट्रसंतांचा अवतार झाला, गडगेकर माऊलींचा अवतार झाला, म्हणून कलियुगाचं परिवर्तन झालंय. कामिनीसाठी आता म्हणणार नाही का? नाही. बघा, पूर्वीचा अनुभव आहे. पूर्वी लावण्या येत होते. आजोबा, तुम्ही फार किती वर्षाच्या तुम्ही वय त्यांना माहिती असेल. पूर्वी लावण्या येत होत्या का गावामध्ये? बोला, आजोबाला ऐकू नका येत होते की? प्रत्येक गावात लावण्या यायचा, आणि अशा आजोबासारखे एकानं नोट सोडली की दुसऱ्यानं 2 नोट सोडायचे. असे पैसे संपून जमिनी विकत गेले लावण्यासाठी महाराज. म्हणजे याचा अनुभव महात्मा बसवेश्वरांनी तेव्हा अनुभव म्हणतात, कामिनीसाठी मेले कोट्यान कोटी, भूमीसाठी मेले कोट्यान कोटी, द्रव्यासाठी मेले कोट्यान कोटी, पण एकही देवासाठी नाही. आता मला तुम्ही एक सांगा, देवाची प्राप्ती होण्यासाठी कोणी फाशी घेतलाय का? काय पटकन नाही म्हणता. बायको मिळवून फाशी घेणारे आहेत, नोकरी लागावं म्हणून फाशी घेणार आहेत. लक्षात घ्या. कोणत्याही साधनासाठी फाशी घेऊन मरतात, पण एकमेव मला संकट हरण पावावा म्हणून कोणी फाशी घेणारा नाही, जगामध्ये शिल्लक होणार नाही. म्हणून जन्माला आलात, कार्य साधून या. काय नेणार आहे सोबत? काय न्यायचंय? क्या लेके आए जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके आए जग में, क्या लेके आएगा, जेवण आहे आपल्याला
स्वतः आपण घेताना काही घेऊन आलं नाही, जातानाही काही घेऊन जायचं नाही. म्हणून एक काम करा, अभंगाचे तिसरे चरण.